नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी 81% मतदान। कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। 21 जागांसाठी कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा 5 तालुक्यातील 99 मतदान केंद्रांवर उत्स्फूर्तपणे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चुरशीचे सुमारे 81% मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार सुद्रिक यांनी सायंकाळी 8 वाजता दिली। सकाळी 8 वाजता 5 तालुक्यातील एकूण 99 मतदान केंद्रावरून मतदानास प्रारंभ झाला। सकाळी 10 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 19% मतदान झाले, तर दुपारी 12 वाजेपर्यंत सरासरी 43% मतदान झाले। एकूण 99 केंद्रांवर 32,205 मतदार बांधवांपैकी 26,081 जणांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली असून मतदान देखील जास्त झाले। एकूण मतदान केंद्रांपैकी अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते 11 या वेळेत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। आज सह्याद्री सहकारी साखर कारखाना मर्यादित यशवंतनगर या संस्थेची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुमारे 81% मतदान झालेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही। मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत आणि सुरळीतपणे पार पडलेली आहे। आता मतदान संकलन केंद्रावर मतपेट्या जमा करण्यात येतील आणि रात्रभर त्या सुरक्षा खोलीमध्ये पोलीस पाहऱ्यामध्ये ठेवण्यात येतील। CCTVच्या नजरेमध्ये त्या असतील। सकाळी बरोबर 8 वाजता सुरक्षा खोलीतील पेट्या बाहेर काढून मतदान मोजणीसाठी उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये आणण्यात येतील आणि मतमोजणीसाठी आपण 50 टेबलवर मतमोजणी करणार आहोत। 2 फेऱ्यामध्ये मतमोजणी होईल। पहिल्या फेरीमध्ये 1 ते 50 मतदान केंद्रावरील मतपेट्या 1 ते 50 टेबलवर आणण्यात येतील। त्या पेट्या मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासमोर उघडण्यात येतील। त्या मतपेटीमध्ये असणाऱ्या मतपत्रिकांचा हिशोब आणि झालेल्या मतदान केंद्राध्यक्षाने दिलेला हिशोब याची पडताळणी करण्यात येईल आणि तो हिशोबावर पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघनिहाय ह्या मतपत्रिकांचं विभागणी करण्यात येईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल। पहिल्या फेरीला साधारणतः 3 ते 3.5 तास लागतील असं नियोजन आहे। भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कोरेगावात रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन, कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन। जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी देशभर साजरा केला जात आहे। कोरेगाव येथे दुपारी 12:30 वाजता जुना मोटार स्टँड समोरील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमास पक्षाचा सक्रिय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख भरत मुळे आणि कोरेगाव मंडलाध्यक्ष संतोष आबा जाधव यांनी केले आहे। महायुतीचे आमदार महेश शिंदे, भाजपच्या जिल्हा कोर कमिटीच्या सदस्य डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे आणि भाजप नेत्या डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास पक्ष संघटनेतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। कोरेगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभारणी करणारे आणि पळशी गावचे अनेक वर्ष सरपंचपद भूषवणारे ज्येष्ठ नेते सुरेश आफळे यांचे यावेळी जनसंघ ते भाजप या विषयावर व्याख्यान होणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नेते आणि कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे ज्येष्ठ सदस्य बबनराव कांबळे यांचे भारतीय जनता पक्ष संघटन पर्व या विषयावर व्याख्यान होणार आहे। व्याख्यानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमस्थळी केले जाणार आहे। दुपारी 12:30 ते 2:30 वाजण्याच्या दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमास पक्षातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भरत मुळे व संतोष आबा जाधव यांनी केले आहे। सभासद नोंदणीत कोरेगाव मतदारसंघाचा विक्रम। भाजपच्या प्रदेश पातळीवरून देण्यात आलेल्या सूचनेनुसार सभासद नोंदणीमध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अव्वल कामगिरी केली आहे। डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय सभासद नोंदणीत संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। उत्कृष्ट संघटन आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचा प्रमुख पक्ष म्हणून नावारूपास आला आहे। कोरेगाव तालुक्याच्या पुरवठा विभागाच्या विरोधात मनसे आक्रमक अनागोंदी कारभाराबद्दल तहसीलदारांना सादर केले निवेदन, दिला आंदोलनाचा इशारा।
कोरेगाव तालुक्यातील पुरवठा विभागाचा गलथान कारभारास कारणीभूत असलेले पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद शिंदे आणि पुरवठा निरीक्षक गौरव माने यांच्यासह पुरवठा विभागातील कर्मचारी कॅन्डिडेट्स यांची सखोल चौकशी होऊन कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे। पक्षाचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी 11:30 वाजता तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व कारवाईची मागणी केली। कोरेगाव तालुक्यात पुरवठा शाखेत सध्या अनागोंदी कारभार सुरू असून सर्वसामान्य जनतेची लूट होत आहे। पुरवठा विभागाची आस्थापना महसूल विभागाकडून वेगळी करण्यात आल्यानंतर कोरेगावात नेमणुकीस आलेल्या पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद शिंदे आणि पुरवठा निरीक्षक गौरव माने यांनी मोजक्या दुकानदारांना हाताशी धरून अनागोंदी कारभार सुरू केला असून शासकीय मालमत्तेची लूट चालवली आहे असा आरोप बर्गे यांनी केला आहे। तहसीलदारांच्या निदर्शनास या बाबी येऊन देखील राजकीय दबावातून ते दुर्लक्ष करत आहेत असे सर्वसामान्यांचे म्हणणे असल्याचे बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले। आनंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यात रास्त धान्य दुकानदार हे लाभार्थींना धान्य वितरित न करता खुल्या बाजारात ते राजरोसपणे विकत आहेत। सामान्यांना मोदी सरकारच्या योजनांचा लाभ न देता ते आपल्या स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत आहेत। याविषयी असंख्य तक्रारी असून देखील तहसीलदार हे राजकीय दबावापोटी कारवाई करत नाहीत अशी चर्चा तहसीलदार कार्यालय परिसरात खुलेआम असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। या निवेदनाची दखल घेऊन पुरवठा निरीक्षण अधिकारी पुरवठा निरीक्षक यांच्यासह पुरवठा विभागातील कर्मचारी कॅन्डिडेट्स यांची सखोल चौकशी होऊन कडक कारवाई करावी आणि विविध ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीच्या नावे असलेल्या दुकानांची स्वतंत्रपणे तपासणी करून चौकशी करण्यात यावी। ग्रामपंचायत आणि विकास सेवा सोसायटीने खासगी व्यक्तींना दुकानदार म्हणून नेमले आहे, त्याची सत्वर चौकशी व्हावी आणि शासनाची मान्यता नसलेले कॅन्डिडेट्स तातडीने हटवावेत आणि पुरवठा विभागातील कारभार जनतेच्या हिताचा करावा अशी मागणी सागर बर्गे यांनी केली आहे। जय महाराष्ट्र, मी सागर बर्गे मनसे अध्यक्ष कोरेगाव। आज आपण तहसीलदारांना निवेदन सादर केलेलं आहे पुरवठा अधिकाऱ्यांच्या विषयी। जे गोदामाचा हे कारभार आहे, शिंदे म्हणून एक आहेत आणि गौरव माने म्हणून एक अधिकारी आहेत, त्यांच्यावर खूप तक्रारी आलेल्या आहेत रेशनिंग दुकानदारांच्या। त्या संदर्भात आपण आज निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना। मागच्या 5-6 महिन्यापूर्वी पण आपण निवेदन दिलं होतं की ह्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून। त्यावेळेस 2 आठवड्यानंतर मला त्यांचं पत्र आलं होतं की बाबा ह्याविषयी कारवाई केलेली आहे, 2 दुकानं रेशनिंगची बंद केली आहेत आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली आहे म्हणून। आत्ता पण आपण आज 2 अधिकाऱ्यांच्या विषयी आपण तक्रार दाखल केली आहे। त्याबद्दल साहेबांनी आपल्याला ही सांगितलं की आपण त्यांच्यावर कारवाई करू म्हणून, पण ह्याविषयी खूप मोठा ह्याच्यात घोळ झालेला आहे रेशनिंगच्या पुरवठा विषयामध्ये। तर सादर जर एक 8-10 दिवसात त्याबद्दल साहेबांनी काय हे केलं नाही, कारवाई केली नाही तर मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। शेतकरी कर्जमाफीविषयी वाचाळ वेरासारखे बडबडणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका। राज्याचे कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे बिनडोक आहेत, त्यांना शेतकऱ्यांविषयीही काहीही एक देणे घेणे नाही। वाचाळ वेरासारखे ते बोलून शेतकऱ्याला भिकाऱ्याची उपमा देत आहेत, त्यांना या पदावर राहण्याचा बिलकुल अधिकार नाही अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। शनिवारी दुपारी 4 वाजता कृषीमंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांच्या शेतकरी कर्जमाफी विषयीच्या वक्तव्याचा समाचार घेतला। विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी शेतकऱ्यांची भालवण करण्यात आली, 7-12 कोरा करतो अशी घोषणा करण्यात आली, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने फासण्यात आली आहेत। एकूणच शेतकऱ्यांची चेष्टा या सरकारने केली आहे। कृषीमंत्री म्हणून ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांना या पदावर राहण्याचा बिलकुल अधिकार नाही अशी टीका देखील शेट्टी यांनी केली। राज्याच्या बिनडोक कृषीमंत्र्यांनी सरकारची शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे, कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करा, मग लक्षात येईल शेतकऱ्यांना कर्जमाफी का केली पाहिजे। कृषी मंत्री नाशिकला दिवसभर बैठका घेत राहिले आणि अंधार पडल्यानंतर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान बघायला गेले। तिथं गेल्यानंतर किमान बॅटरी लावून नुकसान तरी बघायचं, तिथं शेतकऱ्यांच्यावर वाद घातला, आपली अक्कल पाजळली
खरं तर एक बेअक्कल, बिनडोक आणि भंपक माणूस महाराष्ट्राला कृषी मंत्री मिळाला असं म्हणावं लागेल. याच कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली आणि आता म्हणतायत की तुमचं कर्ज माफ झालं तर तुम्ही साखरपुड्याला पैसे खर्च करता, तुम्ही लग्नाला पैसे खर्च करता. यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार भरणार आहे, ते बँकेत भरणार आहे, शेतकऱ्याच्या हातात येणार नाही. मुळामध्ये कृषी मंत्र्यांनी एकदा त्यांच्याच मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा, शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा आणि मग शेतकऱ्याचं अर्थशास्त्र समजून घ्यावं. हमी भावापेक्षा 1200 रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकायची वेळ आलेली आहे. यांच्याच कर्तृत्वामुळे त्यांची हिंमत नव्हती केंद्र सरकारला कांद्याचं निर्यात शुल्क कमी का करत नाही असं विचारायची. त्यामुळे शेतकऱ्याला केवढी मोल किमतीनं कांदा विकावा लागला. हरभऱ्याची अवस्था तीच झाली. हमी भावापेक्षा 400 रुपये कमी भावात हरभरा विकावा लागतोय. तुरीची अवस्था तीच आहे. गेल्या वर्षी कापूस आयात केल्यामुळे कापसाला भाव नाही आणि हे आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत की तुमचं कर्ज माफ करा. तुमची अवकात नव्हती, तुमच्यात हिंमत नव्हती, तर शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी आमचं सरकार आल्यानंतर तुमचा 7-12 कोरा करतो असं म्हणून शेतकऱ्याला फसवून त्याला गंडवून तुम्ही मतं का घेतली या प्रश्नाचं पहिल्यांदा कृषी मंत्र्यांनी उत्तर द्यावं. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी कोरेगावात महाविकास आघाडीचा सोमवारी शेतकरी मोर्चा. आमदार शशिकांत शिंदे. विधानसभा निवडणुकीपुरतेच शेतकऱ्यांविषयी पुळका आणणाऱ्या महायुती सरकारचे धोरण आता स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता कोरेगावात महाविकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजता दिली. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत कर्जमाफी करण्याची ग्वाही दिली होती. शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मते मिळवत निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. कर्जमाफी विषयावर सरकारमधील मंत्री वेगवेगळी भूमिका जाहीर करत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नसल्याने शेतकरी कर्जमाफी करू शकत नाही असे स्पष्ट सांगत आहेत. एकूणच या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन मिळत नाही. महावितरण कंपनीचे अभियंते सौर ऊर्जा कनेक्शन घेण्यासाठी दबाव आणत आहेत. धूम डाव्या कालव्याचे पाणी कोरेगाव तालुक्यासाठी वरदान असताना देखील केवळ राजकारणापायी हे पाणी अन्य ठिकाणी वळवले जात आहे. सध्या तालुक्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून नियमानुसार धोम धरणातून पाण्याचे रोटेशन द्यावे या मागणीसह गायरान जमिनीवर उभारण्यात येणारे बेकायदेशीर सौर ऊर्जा प्रकल्प रोखण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होऊन महायुती सरकारला जाब विचारावा असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे. या राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व अनेक मंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, 31 तारखेच्या आतमध्ये पैसे भरावे अशा प्रकारची सूचना केलेली आहे. खरं म्हणतात तर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा फायदा होईल, सामान्य शेतकरी त्यातून कर्जातून बाहेर निघेल. परंतु ती कर्जमाफी न दिल्यामुळे आज ते पैसे लगेच भरा, जे पैसे भरण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना वाटलं होतं या अर्थसंकल्पात होईल, ते न भरल्यामुळे त्यांना पैसे भरायला लावलेले आहे फार मोठ्या प्रमाणात. मला एक कळत नाही की आपल्या अजेंड्यामध्ये आपण सांगितलेलं असतं की आपण हे कर्जमाफी माफ करणार आहे, मग आपण जनतेला निवडणुकीच्यासाठी फसवलं का ही गोष्ट. मला विशेष वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत की कर्जमाफी आम्ही देणार आहोत, पण ती कधी करणार हे काय फक्त सांगितलं आहे का दादांनी. हे मला कळत नाही की सामान्य लोकांना आणि शेतकऱ्यांना अशा प्रकारचं वेगळ्या प्रकारचं स्टेटमेंटमध्ये गुंतवून अजून भविष्यातल्या अपेक्षेवर ठेवायचं म्हटलं ते दुर्दैव आहे.